हाय, हॅलो एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज घरामध्ये मस्त अशा ताज्या-ताज्या पालेभाज्या आलेल्या आहे. कारण माझे सासू-सासरे आलेले आहेत आणि जेव्हा ते गावावरून येतात ना, तर असे छान मस्त फ्रेश-फ्रेश असा भाजीपाला ते आणत असतात. तर आज सुद्धा त्यांनी खूप साऱ्या पालेभाज्या आणलेल्या आहेत आणि आज कोणीतरी खास व्यक्तीसुद्धा येणार आहे. कोण येणार आहे, तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि त्यांच्यासाठी म्हटलं आज कोणती भाजी बनवावी? तर असा नेहमीसारखाच मला आज सुद्धा प्रश्न पडला होता. आता दररोज भाजी-पोळी आपण खातोच, म्हणून म्हटलं स्पेशल काहीतरी बनवूया. पोळ्या बनवेपर्यंत आणि भात होईपर्यंत आहे ना, मी भाजी ठरवली. ती म्हणजे पनीरची भाजी. चला म्हटलं आज पनीरच बनवूया. मसाला करून घेतला आणि नंतर मी खाली गेली. खाली गेल्यानंतर छान असं पनीर घेतलं. त्याचबरोबर पनीर मसाला, छोले मसाला, मूग डाळ अशा 1-2 गोष्टी ज्या संपलेल्या होत्या, त्या सगळ्या घेऊन आली. ही जी काही बरणी आहे ना, तर ती मी घेतलेली आहे DMartवरनं ₹149 ला. ज्या मला खूप दिवसांपासून आवडलेल्या होत्या. जेव्हा पण मी DMartला जायची ना, तेव्हा मला ह्या बरण्या खूप आवडायच्या. पण काय करणार त्याची प्राइसच इतकी आहे. ₹149 ला एक बरणी म्हटलं तर जरा महागच आहे. माझ्यासाठी तरी महाग आहे. पण दिवाळीला म्हटलं चला आपल्याला दुसरं काही घ्यायचं नाहीये, तर मग आपण बरण्या घेऊया ज्या मला आवडलेल्या आहेत. तर 3-4 प्रकारच्या मी बरण्या आणलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला दिवाळीच्या वेळेस दाखवलेल्या आहेत आणि जर पुन्हा बघायच्या असतील, तर नक्की तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला दाखवेल. तर त्यावर फक्त एकच प्रॉब्लेम आहे, की शुगर नाव आहे. पण ठीक आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्यावी. तर मी काय करते, शुगरचं नाव जे आहे ना, ते असं टर्न करून ठेवते, जेणेकरून ते दिसणार नाही आणि एकसारख्या इतक्या सुंदर ह्या बरण्या दिसतात ना, की काय सांगू. किराणा घरी आणला, की मी लगेच हे काम करून घेत असते. ते म्हणजे किराणा त्याच्या त्याच्या जागेवर छान ठेवून देणं किंवा मग बरणीमध्ये भरून ठेवणं. हे काम लगेचच्या लगेच केलं, की मग आपल्या घरामध्ये पसाराही होत नाही. नाहीतर मग दुसरंच एखादं काम आपल्याला लागतं आणि तो जो काही किराणा आहे, तो तसाच साईडला पडून राहतो. मग 1-2 दिवस तसाच पडतो आणि नंतर आपण तो भरतो. असं माझ्या बाबतीत सुद्धा कधी-कधी होतच असतं. पण शक्यतो मी लगेच आणला, की लगेच भरून ठेवत असते. कांदा, टोमॅटो मी आधीच भाजून ठेवला होता. म्हणजे जे काही आपल्याला पनीरसाठी ग्रेव्ही हवी आहे, तर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि थिकनेसपणा येण्यासाठी ना, मी छान त्यामध्ये काजू, बदाम टाकत असते. तुम्ही काय-काय टाकतात ते तुम्ही मला नक्की सांगा. जेव्हा मी फर्स्ट टाईम पनीरची भाजी बनवली होती ना, तेव्हा मी कांदा, खोबरं आणि टोमॅटोसुद्धा ॲड केलं होतं. टोमॅटो कमी आणि थोडं खोबरं जास्त ठेवलं होतं. आलं, लसूण जसा आपण मसाला काढतो ना, तसा काढलेला होता. आणि त्याच्यामध्ये काजू, बदाम टाकतात हे काही मला माहिती नव्हतं. आणि हळू आपण कसं असतं ना, शिकत चालतो तसंच काहीसं. आणि नंतर मग मी हळू शिकली, की नाही याच्यामध्ये काजू, बदाम टाकलं, की मग भाजीला छान थिकनेसपणा आणि टेस्ट पण थोडीशी वेगळी येते. तर मग मी तसं ट्राय करत गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट असते ती जिथून आपण शिकतो ती म्हणजे ना, आपण जेव्हा कोणाकडे जेवायला जातो ना, तर त्यांच्या भाजीची टेस्ट म्हणजे नुसतं खाल्लं ना, तरी कळतं, की यांनी या भाजीमध्ये अजून काय एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. ते खाल्लं तरी आपल्याला कळून जातं, की यामध्ये काय-काय ॲड केलेलं आहे आणि ही भाजी कशी बनवली असेल. एक अंदाज आपण बांधूनच घेतो. तर तसंच मी खूप साऱ्या भाज्या या अशा शिकलेली आहे. चवीवरनं किंवा मग नुसतं बघून. नाहीतर मला एकच भाजी यायची ती म्हणजे बटाट्याची भाजी. लग्नाआधी बरं का. आणि लग्नानंतर मी आता सगळ्या भाज्या शिकली आणि त्यानंतर छान असा स्वयंपाकसुद्धा बनवते. तर चला, असं दुसऱ्याकडनं आहे ना काहीसं शिकलंच पाहिजे. आता त्यांच्या हाताची चव काही आपल्या हाताला येणार नाही. पण आपण तशा भाज्या छान-छान बनवू शकतो. तर चला, आज कोण येणार होतं, तर आज आमच्या आलेल्या आहे आत्या, म्हणजे मुलांच्या आत्या, माझी नणंद आणि आजी-बाबा पण आलेले. त्यांना दवाखान्यात जायचं होतं म्हणून त्या आलेल्या आणि एकदम अचानक भयानक मला काहीही माहिती नव्हतं, की ते येणार आहे वगैरे. ते सगळेजण येतात हे मला 5 वाजता कळलं आणि कसं असतं ना, सकाळचं आवरून झालं, की दुपारी मुलं पसारा घालतातच आणि मी तो काही आवरत नाही. डायरेक्ट 5 वाजता जेव्हा झाडू मारते ना, त्यावेळेलाच मी सगळा पसारा आवरून घेते. मी म्हणजे आपण सगळ्याजणी तसंच करतो. संध्याकाळी पुन्हा एकदा आवरतो आणि मग देवपूजा जी असते सायंकाळची मस्त दिवाबत्ती, तर ती करायची असते. तर तेव्हा मी तो आवरून घेत असते आणि ते एकदम अचानक मला कळलं, की येत आहे. मग असं पटापट सगळा पसारा आवरून घेतला. मग असं नको, की किती पसारा आहे घरामध्ये असं नको वाटायला. एक गोष्ट माझ्या बाबतीत आहे ना नेहमी होत असते. तुमच्या बाबतीत होते का? तुमच्या बाबतीत होत असेल ना, तुम्ही सुद्धा मला कमेंट करा. म्हणजे मलाही जरा बरं वाटेल, की चला माझ्यासारख्या भरपूर जणी आहेत. ती म्हणजे अशी, की ज्या दिवशी माझं सकाळी-सकाळी सगळी कामं आवरलेली असतात. शक्यतो 11-12 वाजेपर्यंत माझी सगळी कामं आवरून जातात. इकडची वस्तू तिकडे किंवा इकडे काहीही झालेलं नसतं. सगळं आवरून मी मस्त बसलेले असते ना, त्या दिवशी घरी कोणीच येत नाही. पण ज्या दिवशी माझे दिवसभर कामं रेंगाळलेली असतात किंवा मला कंटाळा आलेला असतो, आज नाही आवरायचं जाऊ दे. असं कधी-कधी ना माझ्या बाबतीत होतं. मला एखाद दिवशी इतका कंटाळा येतो, एकही काम आवरायची इच्छा नसते. सगळा पसारा वगैरे आणि तो पसारा बघून आहे ना मला अजून कंटाळा येत असतो. म्हणजे इतकं बोर होतं ना, उलट आवरलेलं असलं ना तर फ्रेश वाटतं. नाहीतर मग इतकं बोर होऊन जातं. पण एखाद दिवशी असं वाटतं ना, मी दररोजच आवरते, जाऊ दे आजच्या दिवस नाही आवरायचं किंवा मग आवरूयात, हळू आवरूयात असं होऊन जातं. तर त्या दिवशी हमखास माझ्या घरी कुणी ना कुणी येतं म्हणजे येतच. असं माझ्या बाबतीत नेहमी घडत असतं आणि तेव्हा मला असं वाटतं, "अरे यार, आपण उगाच आहे ना टाईमपास केला, पटकन आवरून घ्यायला पाहिजे होतं." आत्या आली, पण आत्याला 5 मिनिटंही मुलांनी बसून दिलं नाही.
आम्ही जे दिवाळीला ग्रिल बनवून घेतलं होतं गॅलरीमध्ये, तर मुलांचं लगेच चालू झालं, की आम्ही असं-असं ग्रिल बनवलं आणि तिन्ही गॅलरीमध्ये बनवलेलं लगेच त्याला दाखवून सुद्धा झालं. ज्या काही नवनवीन वस्तू घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा सगळ्या दाखवून झाल्या. आणि त्याचबरोबर आरूचं सुद्धा आहे ना, त्याची आता गॅदरिंग आहे, अॅन्युअल डे आहे, तर त्याला कॉस्ट्यूम भेटलेला. तर तो पण त्याचा दाखवून झाला, की माझा असे-असे डान्स आहे आणि हा माझा कॉस्ट्यूम आहे. तर त्यांना कॉस्ट्यूम दिलेला आहे. ट्रायल करून घ्या. तुम्हाला काही वाटलं फिटिंग वगैरे स्टिचिंग करून घ्या. तर त्यासाठी ते कॉस्ट्यूम दिलेले. तर ते पण आता संध्याकाळी बघावं लागेल एकदा त्याला घालून. कुठे स्टिचिंग वगैरे करायची आहे की काय? तर ते आता भाजी झाली की नंतर बघतेच मी. तर मुलांचं ते पण दाखवून झालं आणि शक्यतो सगळी मुलं असंच करतात. जर कुणी आलं ना, त्यांना सगळं दाखवून मोकळे होतात. आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं. जे नको सांगायला ते सुद्धा सांगून मोकळे होतात आणि श्लोक नेहमी असंच करतो बरं का. इतकी सारी थंडी वाढलेली आहे आणि घरामध्ये लहान मुलं असले आणि त्यांना सर्दी खोकला नाही होणार असं तर अजिबात होणार नाही. तसंच माझ्या घरामध्ये सुद्धा दोघांनाही सर्दी आणि खोकले आहेत. श्लोकला जास्त आहे, आरूपेक्षा कमी. पण मग आरूचे नाटकं खूप असतात औषध घेण्यासाठी. तर तो आत्तापासून औषध घ्यायला सुरुवात केलेली आहे. 2 टॅबलेट आणि 2 सिरप आहे. म्हणजे आत्तापासून जो सुरुवात केली ना, झोपेपर्यंत त्याचा जो काही डोस आहे संध्याकाळचा तो पूर्ण फिनिश होतो. म्हणजे टप्प्या-टप्प्याने अर्धा 1 तास गॅप घेतो आणि मग दुसरं औषध घेतो किंवा मग टॅबलेट घेत असतो. लहानपणापासून त्याने खूप सारे नाटकं केलेले औषध घेण्यासाठी आणि अजूनही तसेच करतो. पण आता आहे की तो त्याच्या हाताने घेतो, पण नाटकं करतच घेतो. तसं श्लोकचं नाहीये. श्लोक पटकन औषध घेतो आणि मोकळा होऊन जातो. अहो आल्याशिवाय कोणीही जेवण करत नाही. त्यामुळे म्हटलं चला त्याला आता कॉफी तरी बनवून द्यावी म्हणून मग आता कॉफी बनवायला घेतली आणि आता कॉफी जर मी बनवणार असली ना, तर सगळ्यांनाच प्यायची असते. त्यामुळे जरा जास्तच बनवली. आणि मी कॉफी आणताना नेहमीच सॅचेटच आणत असते. जे काही पैसे उरलेले असतात ना, जेव्हा आपण किराणा घ्यायला जातो आणि वरचे जे काही ₹5-10 उरतात, तर तेव्हा मी हमखास फक्त कॉफी आणि कॉफीच आणते. ती म्हणजे ₹2 चे जे काही ब्रूचे सॅचेट असतात ना, तर ते घेऊन येत असते. आणि आधी ना मी क्लिनिक प्लसच शॅम्पू लावायची आणि आता मग L'Orealवर आलेली आहे. तर मग तेव्हा ना मी क्लिनिक प्लसचे सॅचेट आणायचे. क्लिनिक प्लसचे सॅचेट किंवा मग ब्रू कॉफी आणि अजूनही ती माझी सवय तशीच आहे. तर अशी माझी कॉफी ही साचत जाते. डायरेक्ट तो मोठा जो काही पॅक असतो ना, तो मी कधीही आणत नाही. कारण मग ते नंतर कडक होऊन जातं. त्यामुळे मी नेहमी ना, हे ₹2 चे सॅचेटच आणत असते आणि अशीच माझ्याकडे खूप सारी कॉफीही जमा होऊन जाते. तर आता हा सगळा भाजीपाला जो आहे ना, तो सासूबाईंनीच मला निसून मोकळा करून ठेवलेला होता. म्हणजे वेगवेगळा करून ठेवलेला होता. म्हटलं तो पण आता आहे ना, फ्रिजमध्ये ठेवून देऊयात. आत्यांना कॉफी दिली. आम्ही सगळ्यांनी कॉफी पिली. आणि आता त्यांच्या गप्पा ऐकत-ऐकत आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर गप्पा मारत-मारत माझी कामं आता करून घेते. म्हटलं, "अहो, यांच्या हाताने हा सगळा भाजीपाला फ्रिजमध्ये ठेवू आणि ते आले की लगेच जेवण करून घेता येईल. म्हणजे भांडे आणि किचन वाटा पण आवरला जातो." आता यातला अर्धा भाजीपाला जो आहे ना, तो ताईंसाठी पण आणलेला आहे. ज्या काही पालेभाज्या आहेत, तर त्या मी नेहमी अशा कपड्यामध्येच गुंडाळून ठेवत असते आणि बाकीचा जो काही भाजीपाला असतो, तर तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे कंटेनर आहेत, जे मी Mishoवरनं घेतलेले, तर त्यामध्येच मी ठेवून देत असते. आता ह्या कंटेनरची कॅपॅसिटी इतकी आहे, की पावशेर भाजीपाला इझिली त्यामध्ये मावून जातो आणि त्यापेक्षा जास्त असला, की मग तो मला पिशव्यांमध्येच ठेवावा लागतो. आज मी अजून एक गोष्ट आहे ना, माझ्या अनुभवातनं शिकलेली. ती म्हणजे कोथिंबीर जी आहे ना, तर ती सध्या माझ्याकडे 4-5 जुड्या छोट्या-छोट्या ज्या असतात ना, तशा आलेल्या होत्या. आता इतकी सारी कोथिंबीर होती आणि मग मला आला कंटाळा ते निसण्याचा. मग म्हटलं चला आपण उद्या वगैरे निसूया. पण उद्याचं करता-करता माहितीच आहे तुम्हाला कसं होऊन जातं. तर ती तशीच राहून गेली. एक जुडी मी वरती वापरायला ठेवली आणि बाकीच्या तशाच कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या. देठासहित गुंडाळून ठेवलेल्या होत्या कपड्यामध्ये आणि जेव्हा माझी 4-5 दिवसांनी जी काही पहिली कोथिंबीर वापरण्याची संपली, तर तेव्हा मी दुसरी कोथिंबीर घेण्यासाठी गेली, तर ती अजिबात खराब झालेली नव्हती. इतकी फ्रेश, ताजी-ताजी जशीच्या तशी होती. थोडी सुद्धा सडलेली किंवा काळी वगैरे पडलेली नव्हती. एकदम फ्रेश जशीच्या तशी होती. नॉर्मल थोडीफार सुकलेली होती. पण 8 दिवसामध्ये ती जशीला तशी होती आणि ते बघून मला खूप भारी वाटलं. म्हटलं चला अजून आपण काहीतरी नवीन एक गोष्ट शिकलो आणि हे तुमच्यावर शेअर तर केलंच पाहिजे. आता ही गोष्ट तुमच्यापैकी भरपूर जणींना माहिती असेल किंवा माहिती नसेल, तर तुमच्यासाठी खास जो मी अनुभव घेतला त्यावरनं म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया. आता हा सगळा भाजीपाला मी व्यवस्थित पॅक करून आता फ्रिजमध्ये ठेवून देते आणि फ्रिजमध्ये ठेवायला गेली तर फ्रिजमध्ये अजिबात जागा नव्हती. इतकं मोठं फ्रिज आहे तरीसुद्धा तरी मला कमीच पडायला लागलं. म्हणजे छोटं होतं ना त्यामध्ये फक्त दुधामुळे अडचण व्हायची. आता इतकं मोठं झालं तरीही त्याच्यामध्ये जागाच नसते. सध्या खूप सारा भाजीपाला झालेला आहे फ्रिजमध्ये त्यामुळे थोडी सुद्धा जागा नव्हती आणि आज सुद्धा घरून येताना त्यांनी भाजीपाला आणला आणि थोडं जास्त आणलेलं आहे. त्यामुळे मग थोडीशी गर्दी-गर्दी होऊन गेली. जेवढा लागतो तेवढा भाजीपाला आणला, की मग बरोबर फ्रिजमध्ये मावला जातो. आता थोडीशी ना ॲडजस्टमेंट करून घेते आणि मग हा सगळा भाजीपाला त्यामध्ये ठेवून देते. आणि मेन गर्दीचं कारण एकच होतं ते म्हणजे दूध. कारण घरून येताना सुद्धा त्यांनी दूध आणलं होतं आणि 2-3 दिवसापासून मुलांना कफ आणि सर्दी आहे आणि डॉक्टरांनी तर सांगितलंय स्ट्रिक्टली अजिबात दूध द्यायचं नाही. त्यामुळे आमच्याकडे दूध खूप होऊन गेलेलं आहे.
म्हणूनच मग थोडीशी गर्दी होऊन गेली. तर चला थोडी ॲडजस्टमेंट केली आणि सगळा भाजीपाला मध्ये ठेवून घेतला. घर झाडून घेतलं, जेवणं केली आणि असं संपवला आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय.